नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे चर्चगेटमध्ये आणि चर्चगेटवरून इथे जातो आहे काळा घोडा फेस्टिवलला। हा माझा पहिलीच वेळ आहे की काळा घोडा फेस्टिवल बघायची। मी कधीही आधी काळा घोडा फेस्टिवलला गेलेलो नाही। चर्चगेट स्टेशनच्या बाहेर आल्यावरती तुम्हाला टॅक्सी मिळेल। तुम्ही चालतही जाऊ शकता। चालत गेलात तर तुम्हाला 15 मिनिटे लागतील, पण जर तुम्ही टॅक्सीने गेलात तर तुम्हाला 30 रुपये मोजावे लागतील। शेअरिंग टॅक्सीने 30 रुपये घेतात व जर तुम्ही मीटर टॅक्सीने गेलात तर तुमचे 80 ते 100 रुपये घेतले जातील। CST पासून सुद्धा सेमच अंतर आहे। मी आता काळा घोडा इथे उतरलेलो आहे। तुम्ही पाहू शकता इथे तंबूसारखं बांधलेलं आहे आणि इथेच फेस्टिवल आहे। इथूनच लाईन सुरू होते। इथे तुम्ही पाहू शकता की सगळे कॉलेजमधलीच मुलं तुम्हाला दिसतील जास्त करून, आणि हे सगळे फेस्टिवल बघायला आलेले आहेत। आणि इथे हे आहे स्कॅनर। इथे आपण रजिस्टर करू शकतो फ्री एंट्रीसाठी। इथे फ्री एंट्रीसाठी रजिस्टर केल्यानंतर इथे चेकिंग केले जाते आणि तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जातो। ही आहे काळा घोडाची मूर्ती आणि या मूर्तीमुळेच इथे काळा घोडा फेस्टिवल असे म्हटले जाते। काळा घोडा फेस्टिवल हा 1999 पासून सुरू करण्यात आलेला आहे। हा फेस्टिवल पाहण्यासाठी बाहेरून तसेच विदेशातून सुद्धा खूप लोक येतात। हे तुम्ही पाहू शकता हँडमेड बनवलेली मटके आहेत आणि यावरती सुंदर नक्षीकाम असं केलेलं आहे। मी अशी कला याआधी कधीही पाहिली नव्हती। खूप नवीन गोष्टी मी इथे पाहिल्या। या झिंकच्या मूर्ती तुम्ही पाहू शकता। या मूर्तीवर सुंदर असं नक्षीकाम केलं आहे, ते म्हणजे सिल्वरने खूप असं कोरीव असं नक्षीकाम केलेलं आहे। खूप वेगवेगळ्या प्रकारची मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील। सर्वच मूर्त्या तितक्या सुंदर व आकर्षक सुद्धा आहेत। हे विविध प्रकारचे मास्क जे आहेत ते सर्व झाडापासून बनवलेले आहेत। लाकडापासून बनवलेले हे खूप आकर्षक असे मास्क मी पहिल्यांदा पाहिले। खूपच सुंदर अशा कलाकृती इथे बघायला मिळतील आणि मी या कलाकृती बघून खरंच भारावलेलो आहे। स्टील आणि प्लास्टिकच्या बाटल्यांपासून हा गेट बनवलेला आहे। ही कल्पना खूप वेगळी आहे आणि ही पहिल्यांदाच बघितलेली आहे। या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनेक स्टॉल मिळतील आणि खाण्यासाठी सुद्धा स्टॉल दिसतील। इको फ्रेंडली आणि हाताने बनवलेल्या हस्तकला इथे विक्रीसाठी उपलब्ध मिळतील। हा फेस्टिवल सकाळी 10 वाजता चालू होतो ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहतो। यामधल्या वेळेत तुम्ही कधी येऊन इथे भेट देऊ शकता। हा फेस्टिवल 28 जानेवारीपर्यंत आहे। 20 जानेवारीला हा फेस्टिवल चालू झाला होता। दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये हा फेस्टिवल असतो। ह्या फेस्टिवलमध्ये प्रत्येक वर्षी येथे नव्या कलाकृती पाहायला मिळतात। त्यामुळेच येथे दरवर्षी खूप गर्दी जमते। विविध कलाकृतींनी भरलेला हा मेळावा तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्की वेळात वेळ काढून तुम्ही या फेस्टिवलला नक्की भेट द्या। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा।